नाशिकच्या मालेगावमधील 300 वर्ष जुन्या किल्ला हनुमान मंदिराच्या जागेवरून आता वाद सुरू झालेला आहे। विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मंदिराची जागा विकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। तर दुसरीकडे राजे बहाद्दर घराण्याचे वंशज राधिका राजे बहाद्दर यांनी हा आरोप फेटाळून लावत आम्ही जागा विकतच नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। मालेगावातल्या लाखो हिंदू भाविकांची धारणा आहे, नुसती मालेगावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतल्या अनेक हिंदूंना याची खात्री आहे की तिथं भगवान हनुमान राहतात आणि म्हणून आम्ही भगवान हनुमानातर्फे ही नोटीस संबंधितांना दिलेली की तुम्हाला ही मिळकत विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही। आमच्या प्रॉपर्टी गळींकृत करण्यासाठी हे कट कारस्थान रचलं गेलेलं आहे। याला काही कथाकथित बेस काही नाही आहे। ते जी रविवार वॉर्डातील गट नंबर 106 ची जी मारुतीचं मंदिर आहे ते पूर्णपणे खाजगी मिळकत आहे आणि तिथे वडिलोपार्जित असं नमूद आहे। त्यामुळे ते विकायचा आणि त्याचा घाट घालायचा काही स्वप्नात सुद्धा आम्ही विचार करू शकत नाही।